आपण व्हिडिओ पाहत असेल आपल्या तोंडाला ना आतापासूनच पाणी सुटलं असेल. जेवण झणझणीत झालेलं आहे आणि इकडचा माहोल त्यापेक्षाही झणझणीत आहे. अरे वाघ गुहेतून बाहेर आला. घंटा भी नहीं सोगा मैं इधर बाद में. राहुल का बाजूला झोपायला तयार नाही. त्याचा खास मित्र झोपायला तयार नाही बाजूला. अबे मारू का 2-4 बकऱ्यांना घेऊन म्हणजे सुप्रभात मित्रांनो, कशा आहात आपण सर्व. तर मित्रांनो, 1 जानेवारी 2025 ची सकाळ आणि ह्या थंडीतली सकाळची आज माझी शेतातली पहिली आंघोळ. चला, भरपूर थंडी आहे. आधी इथून पळतो शेतातून बाहेर आणि तिथे जाऊन आधी चेंज करतो. तर मित्रांनो, आजची सकाळची आपली सुरुवात झालेली आहे. उठल्यानंतर मस्तपैकी जाऊन शेतामध्ये आंघोळ केलं. 1 जानेवारी 2025 ची सकाळ, शेतातली थंडी, त्या थंडीमधलं आपलं पहिला आंघोळ. आयुष्यभर हे आठवणी राहणार. असेच काय आठवणी असतात जे साठवायचे असतात आणि आयुष्यभर आपल्याला मग ते लक्षात राहतात. इथे तुम्हाला शांतता वाटत असेल कारण माझे जेवढेही मित्रमंडळी आहेत टोटल सर्व तुळजापूरला आई भवानीचं दर्शन करायला गेले आहेत. आणि मी गेलो नाही कारण काल जे व्लॉग करत होता सकाळी निघताना बोलतात ना की सर्व फाईन होतं, इच अँड एव्हरीथिंग. आपण व्लॉगमध्ये पाहिलं असेल. हळूहळू जसे मिनिटं आणि तास वाढत गेले ना, माझी तब्येत डाऊन होत गेली. घसाचा पूर्ण आवाज माझा बदलला आणि शिंक सुरू झाले, डोकं दुखायला लागले, डोळे दुखत होते. कसं करता आपण तो व्लॉग कंप्लीट केला. सिद्धेश्वर मंदिरमध्ये मी पहिल्यांदा गेलेलो. छान दर्शन झालं. तिथे पण आरती सुरू होती, म्हणजे दिवसाची सुरुवात छान झालेली. त्यानंतर गाणगापूरला गेलो, तिथेही दर्शन मस्त झालं. मग आपण दत्तगुरूंच्या देवळामध्ये गेलो, जे महत्त्वाचं देवस्थान आहे तिथे गेलो. तिथेही अप्रतिम असं दर्शन झालं. त्यानंतर आपण अक्कलकोटला गेलो. अशी इच्छा होती की स्वामी समोर बसावं आणि मन भरून त्यांना पाहत राहावं. गाभाऱ्यातून बाहेर आलो, भजन कीर्तन सुरू होता, म्हणजे पूर्ण आनंदमय वातावरण होतं तिथे. स्वामी समर्थांच्या गेटअप मध्ये बाहेर आले. प्रत्यक्ष असं वाटलं की स्वामी समर्थच आपल्या समोर उभे आहेत. संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचण्याचं काय ना काही कारण होतं आणि ते कारण हे होतं की मला तो कॉन्टेंट स्वामीच्या इच्छेने माझा कॅमेरातून ते कव्हर होणार होतं आणि ते कव्हर झालं. एका क्षणाला तो बोलतो ना, डोळ्यामध्ये पाणी आले की यार खरोखर बोलतो स्वामींनी एवढी साथ दिली. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी कुठे पण जाईन तर मी हे विचार करेन की इथे आलो तर काहीतरी असं कॉन्टेंट बनवा की जे लोकांना सुद्धा आवडायला पाहिजे. आणि अक्कलकोटला आल्यानंतर तो कॉन्टेंट आपल्याला शूट करायला भेटतो ते खूप मोठी गोष्ट होती. मी तुझ्या पाठीशी. तर मित्रांनो, या जेवायला सुरुवात केलेली आहे. भाकरी. काल रात्री कसं आहे की न जेवताच मी औषध घेऊन झोपलेलो कारण खूप थकवा होता. आणि आज दुपारी आपण आता जेवत आहोत. मस्त भाकरी आहे. भाकरी आणि कांद्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम. अरे सांगतायत ना, फरसांमध्ये पण उडालं असेल. टाकून देते. प्लेट पण टाक. आला अरविंदनी चेअर ठेवलेली मस्त बसायला, स्वच्छ करून पुसून. आणि हा त्याच्यावरती चढला हवा हा, आणि लगेच त्याच्यावर उभा राहील. मला वाटलं बसेल, उभा राहिला मुतून गेला. अरविंदनी परत चेअर धुतलाय आणि बघा इथे बघ सुकायला ठेवलाय. आणि तो मुतून पळाला, फरार झाला तिथे शेतामध्ये. अरे शेतामध्येच राहते ते.
अजय, ओमकार, मंगेश हे लोक जेवणाची तयारी करत आहे. अजय, काय डिश आहे? मटन सुका सुक्का मटन आणि सुका मटन आहे आणि राईस आणि डाळ डाळ हे सगळं आम्ही तयारी करत आहोत. चुलीचं जेवण आहे आणि चुलीवरचं मटन आपण करणार आहोत आणि विदाऊट खोबरं. विदाऊट खोबरं. म्हणजे गावरान पद्धतच झाली ना. गावरान पद्धत. मंगेश पण फटाफट कांदा कापत आणि ओमकार पण टेस्टी जेवण बनवतो. अजय पण टेस्टी जेवण बनवतो. म्हणजे आता बघूया आपलं जेवण कसं होतं. आता आम्ही कांदा ब्राऊन होत चाललाय. हां आता याच्यानंतर आम्ही टॅमॅटो जे कट केलेले आहेत हां आणि त्यात आम्ही टाकणार आहोत. गावरान पद्धतीने आपण ड्राय मटनची तयारी चाललेली आहे आणि हे बनवतात आहे. आणि गावी काही एवढी लाईटची व्यवस्था नसते शेतामध्ये, म्हणून बघा हे लावलेलं आहे लॅम्प आणि त्या लॅम्पच्या उजेडमध्ये आपलं हे सर्व सुरू आहे. आणि मामाने कोथमीर वगैरे पण कापून तयार ठेवलेले आहेत आणि राकेश तिथे अजून कांदा कापत बसलाय. आणि गावात आहे ना मित्रांनो, हीच खरी मजा असते आपल्याला मुंबई सिटीमध्ये मिळत नाही. चारी साईडला शेत, थंडी आणि थंडीमध्ये चुलीवरती जेवण करायची मजाच वेगळी असते. ही आता आहे अद्रक लसूणची पेस्ट. 1 चम्मच, 2 चम्मच. तो क्रिकेट मॅच झाला, मनोरंजन कट्टा क्रिकेट मॅच. हे मॅरिनेट केलं ना, दहीमध्ये मॅरिनेट केलं आणि आपला गावरान मसाला, स्पेशली घरचा मसाला गावरान. आणि सोलापूर. आता सोलापूर म्हटलं तर मित्रांनो आपण विचार करू शकता की कसा मसाला असेल आणि कसं झणझणीत होणार आहे. काय प्रेक्षक जे आपण व्हिडिओ पाहत असेल ना, आपल्या तोंडाला ना आतापासूनच पाणी सुटलं असेल एवढी मला खात्री आहे. आता सुगंध यायला तयार झालेला आहे. कोथमीर ऍड केली. आता कोथमीर ऍड केली याच्यात. सिलेक्शन के बाद में टॉस होगा और टॉस के बाद में थोडं अजून शिजायला पाहिजे म्हणून परत ठेवलेलं आहे. जस्ट माझं जेवण झालेलं आहे आणि जो मटन एवढं मेहनतीने बनवलेलं ना खूप छान झालं आहे. जेवण झणझणीत झालेलं आहे आणि इकडचा माहोली त्यापेक्षाही झणझणीत आहे. दाखवतो. गई
पूरा गाना आपला परतीचा प्रवासाची तयारी सुरू झालेली आहे. इथे सर्व टेंट वगैरे लावलेले. त्यात आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही फटाफट टेंट काढून घेतलं आणि प्रत्येकाला झोपायला ना असे आम्ही गादी अरेंज केले. म्हणजे रात्र आम्ही असे गादीवरती झोपणार. जेवण झालेलं आहे प्रत्येकाचं आणि कोण कुठे झोपणार ना हा सर्वात मोठा टेन्शन सुरू आहे. कारण 3 ते 4 लोक आहेत ग्रुपमध्ये जर भरपूर घोरतात तर त्यांना कुठे प्लेसमेंट करायचं ना ते सुरू आहे. सगळ्यात मोठा आहे बघा. हा बारीक आहे, हा सायलेन्सर वाला आहे. मध्ये मध्ये हा पण स्टार्ट करतो. पण कसं आहे तो घोरतो पण घोराची ताकद त्याच्यामध्ये नाही. अंग असं हा माणूस पण आहे ना खूप घोरतो म्हणून याला एक कॉर्नरची जागा दिली आहे. हे बघा एकदम लांब आणि बाकीचे इथे झोपणार आहे. हा पण खूप घोरतो, त्याला पण इथे शेवटला जागा दिली. आमचा कुंभकर्ण हो बघा, तुम्हीच बघा साक्षात. साक्षात बघा याला म्हणतात तू आम्ही खेचतो. हे पण नंतर रेल्वे इंजिन आहे म्हणते. राहुल बघा, तुम्हीच बघा. त्याला तिकडेच पाठवायचं. राहुल पेक्षा भयानक बोगी लग गेले, इंजन बाकी अटॅच होणे का बाकी गेले. अर्धा तासामध्ये ना गंमत स्टार्ट होईल आणि मी तुम्हाला दाखवेन कोण कोण घोरतात ना. मी थोडा वेळ जागा राहतो आणि मी ते रेकॉर्ड करेन. कारण जेव्हा सकाळी त्यांना बोलतो ना की तुम्ही घोरत होते तर त्यांना पटत नाही. आपण खूप घोरतो राहुल आणि ऍक्सेप्ट करत नाही. मग राजेशचा काहीतरी पोटात दुखतोय. जरूर आहे क्या तेरे को? एकदम जरूर आहे क्या? हा तो काय केलं? खेकड्याचा बिळा तर दुसरा गांडूळ घुसलाय तिथे. बरोबर गांडूळ मिक्स झाला. हा ठीक आहे, झोप तिथे. बरं झोप लागेल झोप बरं आहे तिथे. कॉर्नर मध्ये. आणि अरविंद जाधव आहे ना अजून ग्लास जमा करतोय 12:30 पण रात्री. ए गुड नाईट राहुल. गुड नाईट. अरे मेरे भाई मेरे ना सोगा. मेरे सोगा. ये बाद में घंटा भी नहीं सोगा मैं इधर बाद में. राहुल का बाजूला कोण झोपायला तयार नाही. त्याचा खास मित्र झोपायला तयार नाही बाजूला. मंगे भाई तेरे बाजू में आ रहा है वो देख. नो एंट्री. अबे मारू नो एंट्री मध्ये घुसतात हे लोक घोरणारे. अरे माझ्यावरती कशाला इधर आ रहा ही नहीं. इधर उशी है ही नहीं तकिया. ओमकार का है, राकेश का है, मंगेश जाओ उधर जाके पे. नहीं इधर नहीं है, नहीं है. उद्या बाजू में सोगा. नाही आहे. उद्या सकाळी घेऊन जाणार. काय उद्या सकाळी नहीं है. बाजू में बाजू में सोगा.
म्हणजे विचार करा ना किती दहशत आहे घोरणाऱ्यांची. राहुल को सामने हवा कितना आएगा वो मर गया ए नाही अजय भाई के बीच में जो सोया वो मर गया. ए राहुल पब्लिक को देखना घोरणाऱ्यांची दहशत बघ किती आहे. दिनेश के पास घोरणाऱ्यांची दहशत आहे. आज शोध बल्लाला तू आता बल्लाला शोधायला आला अरुण. माझ्या सगळं हे बघा विष्णू अवतार राहुल सुबह उठ गादी गादी तिथे अरविंद टेन्शन मध्ये उभा आहे. मांगता उतना चिल्ला उधर वो साइड अरे भाई ए मंगे भाई उधर देखना उधर कैमरा में आ रहा है. अरविंद लाइट बंद कर यार दोन्ही पण. अरविंद लाइट बंद झालं. हे बघ अजय भाई चालू हो गया. अबे तू सोन ना मी तो तोंड होते. अभी ये वाक्य विकास बाकी है. विकास तो अभी चालू करे उधर लंबा बेटा लंबा बोलते वो ऐसे सोयले दो गद्दे पे सोयले दो गादी पे सोयले विकास केलाय. झुकेगे नहीं सारा वैसे वो. त्याला बर्थ कन्फर्म झालाय तिथे. मला कसं मध्ये घेतले. गुड नाईट गुड नाईट. डबल लेतो डबल कौन सा आवाज चल रहा है. मारे उलटा हाताचा तुला सर्व पाणी पिलं वाटतं. वाघ गुहेतून बाहेर आलाय. आता कोणता वाघ आलाय दाखवतो आपल्याला. लाते मारू 2-4 बकऱ्यांना घेऊन ये म्हणजे कशाने डावळला हो राहुल महाराज कुठे गेला राव. झोपली का हो सर झोपा झालं बांधत केवळ मजा टिंगल नाही मजा शोभल गाया हरीला माझ्या या देवाला रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि हे मामा गाणं गात फिरत आहेत. जीवाला जीवाला हो तरी माझा जिवाळा जिवाळा